स्वतः या शेतकऱ्यांचं नुकसान किती झालेलं आहे हे पाहिलेलं आहे, त्यामुळे एवढ्यावर आपण समाधानी आहात का? शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल नाही. मी कालही म्हणलं होतं की बाबा विरोधक आणि सत्ताधारी ह्या राजकारणात न पडता त्याच्या पुढे जाऊन सरकारला कर्ज घ्यायची वेळ आली तरी कर्ज घेऊन मदत करणं अपेक्षित आहे. आज जे सरकार मदत करायलंय ते हेक्टरी फक्त 8,500 रुपये आहे आणि मर्यादा 2 हेक्टरची आहे. हेक्टरी 8,500 रुपये म्हणलं तर एका शेतकऱ्याला एकरी 3,400 रुपयाची तुटपुंजी मदत होते, ज्याच्यामध्ये आता वाढलेलं जे सोयाबीन आहे ते बाहेर काढायचं म्हणलं तरी शेतकऱ्याला एका एकरला 6,000 रुपये खर्च आहे. मग ही मदत पुरेशी आहे का? माझं मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की आपण सांगली आणि मिरजेच्या पुरामध्ये जसं एनडीआरएफच्या 4 पटीने मदत केली होती, किमान इथं 5-6 पटीने तर मदत करणं अपेक्षित आहे. मला वाटतंय हे अतिशय दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी शेतकरी केंद्रबिंदू मांडून आज मी फक्त म्हणतोय म्हणून नाही, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलंय की ते दौरा करणार आहेत. त्यांनी खरंच इथल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करावी. अक्षरशः शेतीतली माती वाहून गेली आहे, विहीर बुजलेली आहे, पूर्ण त्या ठिकाणी घर नेस्तनाबूत झालंय. मग अशा शेतकऱ्याला जी आर्थिक मदत करायची आहे, मला वाटतं पाहणी केल्याच्या नंतर तरी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यात वाढ करावी ही माझी कळकळीची विनंती आहे. निश्चितपणे एका गोष्टीच्या बाबतीत मी त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी वाहून गेलेल्या ज्या जनावरं होते त्याच्या बाबतीत त्यांनी चांगला निर्णय घेतलाय की ग्रामपंचायतनं लिहून दिल्याच्या नंतर त्याचे नुकसान भरपाई ते देणार आहे. माझी दुसरी महत्वाची मागणी आहे की जी एनडीआरएफच्या निकषात जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्यामध्ये फक्त अल्पभूधारक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळते. मग ज्याचं क्षेत्र 5 एकरपेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्याची जमीन जर वाहून गेली असेल तर ती 8 शिथिल करून त्यांनाही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी मदत करणं ही नितांत गरजेचं आहे. मला वाटतं अशा पद्धतीच्या सुधारणा त्यांनी जनावरांच्या बाबतीत जशा केल्यात तशाच पद्धतीनं मदतीच्या बाबतीत सुद्धा त्यांनी एनडीआरएफच्या निकषाच्या किमान 5-6 पट मदत करावी आणि बहुभूधारकाला मदत करावी ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ओला दुष्काळ जाहीर करावा. आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणत होते की आम्ही कर्जमाफीची योग्य वेळ आली की आम्ही कर्जमाफी करू. मला वाटतंय कर्जमाफीची ह्याच्यापेक्षा दुसरी योग्य वेळ असू शकत नाही. मुख्यमंत्री महोदय, माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफीची ही सगळ्यात महत्वाची आणि योग्य वेळ आहे. ती योग्य वेळ तुम्ही साधावी आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करावी ही विनंती सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना करतो. कारण त्यांनीच निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय. मला वाटतंय त्याची पूर्तता करण्याची ह्याच्यापेक्षा दुसरी उत्तम वेळ असू शकत नाही. आणि राजकारण बाजूला, मला वाटतंय अशा स्वरूपाची मदत जर शेतकऱ्यांच्या बाबतीत सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केली तर निश्चित आम्ही सुद्धा विरोधक असताना सुद्धा मोठ्या मनानं त्यांचं अभिनंदन करू. फक्त ती वेळ, तशा पद्धतीचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी. मला वाटतंय तेच आम्ही आता वाट बघतोय. बर, खरं तर निंबाळकरजी, ओला दुष्काळ व्हावा अशी मागणी होत होती, परंतु ओला दुष्काळ हा काही जाहीर करण्यात आलेला नाहीये, फक्त मदतीची घोषणा करण्यात आली आहे. निश्चितपणे मी तुम्हाला वारंवार सांगतोय की ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचंच होतं. असो, बहुतेक त्यांचे मंत्री महोदय यांचा दौरा झाल्याच्या नंतर, त्यांच्या पाहणीत लक्षात आल्याच्या नंतर इथलं गांभीर्य, मग नंतर निर्णय घ्यायचा असं काय असेल काही हरकत नाही. पाहणी करा, बघा तुम्ही, पण कळकळीची विनंती आहे की ओला दुष्काळ तर 100% जाहीर करा. आणि दुसरं माझं, मी मगाशी परत त्याच गोष्टीचं रिपिटेशन करतोय की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, कर्जमाफी देण्याची याच्यापेक्षा योग्य वेळ असू शकत नाही. तुम्ही निर्णय घ्या आणि कर्जमुक्त करा शेतकऱ्याला. हो, खरं तर निंबाळकरजी, काल रात्रीपासूनच तुम्ही या परिसरामध्ये आहात. तुमच्यावरती कौतुकांचा वर्षाव होतोय. आपल्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, कारण या पुरामध्ये जाऊन तुम्ही इथं मदत कार्य करताय? मी एवढं सांगतो की माझ्या मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबातला सदस्य आहे असं समजून मी काम करतोय. आणि सामान्य लोक सुद्धा आपल्या घरातला खासदार आहे, आपला लहान भाऊ आहे, आपला मुलगा आहे, आपला नातू आहे, इतक्या अधिकाऱ्यांना मला काम सांगतात आणि तेवढ्याच ताकदीनं मीही करायचा प्रयत्न करतोय. मला वाटतं एक वेगळ्या प्रकारचं नातं आमचं मतदारसंघामध्ये आहे. ते फक्त लोकप्रतिनिधी आणि मतदार इतकंच मर्यादित न राहता त्याच्या पुढे आहे. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या काळात मी त्यांच्या सोबत आहे आणि मी ते प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी लोकांनी अनुभवलेलं आहे.
आणि म्हणूनच मला आपल्याला परत अधोरेखित करायचंय की महाराष्ट्रामध्ये क्रमांक 2चं मताधिक्य म्हणजे जब्बल 3,30,000 इतक्या मताच्या फरकाने सामान्य लोकांनी निवडणूक हातात घेऊन स्वतः वर्गणी करून पैसे खर्च करून मला लोकसभेत दुसऱ्यांदा पाठवलंय. मला वाटतं त्या गोष्टीची जाण मला आहे आणि मी नेहमी म्हणतो की कुटुंब कुणाचं जरी असलं तरी मी माझ्या स्वतःच्या कुटुंबाला त्या ठिकाणी ठेवून विचार करतो आणि कालचा निर्णय सुद्धा त्याच पद्धतीनं घेतला. निश्चितपणे घरच्या व्यक्तींना बाहेरच्या बघणाऱ्या व्यक्तीला निश्चित काळजी वाटत असते. त्यांना वाटतं की आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून, पण मी तेरणीच्या काठचा आहे, मला पुराच्या पाण्याचा अनुभव आहे आणि मला स्वतःला आत्मविश्वास होता की आपण निश्चितपणे त्याच्यातनं बाहेर येऊ शकतो. कारण पाणी प्रचंड वेगानं त्या ठिकाणी उडत होतं. एक प्रसंग तर असा आला होता की माझे दोन्ही पाय त्या ठिकाणी आदर झाले होते. मी फक्त त्या काठीला लटकलेलो होतो, पण पूर्ण ताकदीनिशी ज्यावेळेस बाहेर मी त्या ठिकाणी यायचा प्रयत्न केला तेव्हा बाहेर आम्ही निघालो. आनंद ह्याच गोष्टीचा आहे की ती सगळी मंडळी त्या ठिकाणी बचावली. आज एक मला आवर्जून तुम्हाला आपल्या माध्यमातून सांगायचंय की ज्यावेळेस पहाटे 2-3 पासून फोन चालू होते. लाखी नावाचं गाव होतं परंडा तालुक्यातल्या आणि त्याचे कुटुंब 6 लोक त्या एका छतावर अडकलेले होते स्लॅबवर आणि तो स्लॅब हा जुन्या इमारतीचा होता आणि तो हालत होता पाण्यामुळं. त्याच्या वडिलांच्या मुलाचा परत त्याच्या मुलीचा मला फोन आला. ते म्हणले की आमच्या वडिलांना वाचवा. मी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली. जिल्हाधिकारी महोदयांनी नंतर सांगितले की आर्मीचे हेलिकॉप्टर आपण त्यांना रिक्वेस्ट पाठवलेली आहे. ती रिक्वेस्ट पाठवल्याच्या नंतर ज्यावेळेस आर्मीचे जे आपले 201 आर्मी एव्हिएशन स्क्वॉड्रन आहे आपलं, त्याचे कर्नल अक्षय कुमार सिंग म्हणून होते. मी त्यांना विनंती केली की साहेब आपण येणं नितांत गरजेचं आहे, कारण हवामान त्यांना उड्डाण घेण्यासाठी परमिशन देत नव्हतं. पण आर्मीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून ते उड्डाण केलं आणि आता मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं की 27 लोकांना वाचवलं, मला वाटतंय निश्चितपणे त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. अगदी निंबाळकर, जे तुम्ही हा प्रसंग सांगताय अत्यंत थरारक असा हा प्रसंग आहे. आपल्या घरच्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? तुम्ही याबद्दल तुमच्या घरच्यांना काही सांगितलंय का? निश्चितपणे प्रत्येकाला आता मुलगा म्हणून आईला काळजी वाटणं साहजिक आहे, बायकोला काळजी वाटणं साहजिक आहे, पण त्यांना माझ्यावर विश्वास आहे, माझ्या क्षमतेवर विश्वास आहे आणि शेवटी काळजी करणं कुणीही कुटुंबातला असेल, मी जरी त्यांच्या जागी असू तर मलाही ती काळजी वाटली असते. पण शेवटी मला विश्वास होता आणि आपण चांगल्या कामासाठी चाललो होतो, कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी चाललो होतो. मला वाटतंय अशा कामामध्ये आई तुळजाभवानी कधीही आपल्याला अपयश आपल्याला येऊ देणार नाही. मला आवर्जून ह्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की आर्मीचे जे त्या ठिकाणी मंडळी होते त्याच्यात कमांडिंग ऑफिसर पायलट लेफ्टनंट कर्नल करण बरार व मेजर देवांश यांनी सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून काल 27 लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन केलंय. ह्या आपल्या भारत देशाच्या सैनिकांचं, त्यांच्या अधिकाऱ्याचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. अगदी निंबाळकरजी, खरं तर महाराष्ट्रभरामधून आपल्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. बाळा नांदगावकर यांनी देखील तोंड भरून आपलं कौतुक केलेलं आहे. आपल्या पक्षप्रमुखांकडून आपल्याला काही फोन आलाय का? त्यांनी काही बातचीत केली आहे का आपल्याशी? निश्चितपणे उद्धवजींनी मला ताबडतोब फोन केला होता. उद्धवजींचा फोन आला होता. साहेब शेवटी वडिलकीच्या नात्यानं त्यांचं काळजी वाटणं, काळजी घेणं हे साहजिक आहे. पण साहेबांनी एवढं सांगितलं की साहेब आम्ही बाळासाहेबाच्या तालमीत तयार झालोय, त्यामुळं जे बाळासाहेबांची शिकवण आहे की जिथं सामान्य माणसाला अडचण पडेल त्या ठिकाणी मग आम्ही कशाचीही पर्वा न करता अगदी स्वतःला झुकून देऊन काम करू. मला वाटतं तेच आम्ही त्या ठिकाणी राबवलंय आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं अजून जरी कधी कठीण प्रसंग आला तर त्या प्रसंगाला त्याच वेळेस आपण निर्णय घेणं गरजेचं असतं आणि त्याच वेळेस निर्णय घेऊन त्याच्यावर आपण कृती करणं आवश्यक असतं. मला वाटतंय मला बुद्धीनं जे वाटलं ती कृती मी त्या ठिकाणी ताबडतोब केली आणि उद्धवजींनी एवढं सांगितलं की सामान्य लोकांची आपण काळजी घ्या. उद्धवजींनी हेही सांगितलं की शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात सरकारनं मदत करावी, ह्याच्यासाठी कुणाशीही बोलायची गरज पडली तर मी आहे तिथं आणि शिवसेना त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. हेही वचन आदरणीय उद्धवजींनी त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि खरंच निंबाळकरजी, तुम्ही हे मदत कार्य करताय, लोकांचे जीव वाचवताय, पण तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि आमच्याशी बातचीत केलीत याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. एक मिनिट. तर पुढची बातमी पाहूयात. माढा तालुक्यातील अडकलेल्या 16 गावातील लोकांना काढण्यासाठी हेलिकॉप्टर येणार आहे अशी माहिती ही जयकुमार गोरे यांनी दिली आहे. लष्कर 40 जवानांची